मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। डोळ्यांची नजर जर कमजोर झालेली असेल किंवा डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे दुखणे, सुजणे, डोळे लाल होणे आणि या कारणामुळे आपल्याला डोळ्याला चष्मा लागणे, तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच डोळ्यांची नजर जी आहे ही तेजोमय करण्यासाठी अगदी साधा सोपा घरगुती आणि नॅचरल असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे, ज्यामुळे डोळ्यांची नजर जी आहे ही तर वाढणारच आहे। डोळ्यांना चष्मा जरी लागलेला असेल ना, तरी देखील या उपायाने निघून जातो। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मिळतो। तर यासाठी येथे आपण पांढरी मिरी घेतली आहे। पांढरी मिरी आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील सहजतेने मिळून जाते। त्याप्रमाणे आपण मसाल्यात काळी मिरी वापरतो, त्याचप्रमाणे ही पांढरी मिरी असते। तर 50 ग्रॅम ही पांढरी मिरी एका वेळेस आपल्याला घ्यायची आहे। पांढरी मिरी आणि दुसरे म्हणजे येथे आपण बडीशोप घेतली आहे। यासाठी पांढरी मिरी जर 50 ग्रॅम असेल तर 100 ग्रॅम यासाठी बडीशोप घ्यायची आहे। ही कच्ची बडीशोप यामध्ये टाकून द्या आणि हे दोन्ही पदार्थ प्रथम मिक्सरमध्ये वाटून थोडीशी पावडर तयार करून घ्या। हे बघा, याप्रमाणे पावडर तयार करून याप्रमाणे जी दोऱ्याची खडी साखर मिळते यालाच आपण धागेवाले मिश्री या नावाने देखील ओळखतो। ही खडी साखर देखील ऑनलाईन किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळते। तर ही खडी साखर थोडीशी कुटून 50 ग्रॅम या मिश्रणात टाका व पुन्हा हे थोडेसे वाटून घ्या। याप्रमाणे वाटून यामध्ये आपण 100 ग्रॅम बदाम टाकणार आहोत। बदाम टाकताना सर्वात शेवटी टाका, कारण यामध्ये ऑइल असते ना, ते पहिलेच जर आपण टाकले तर ते ऑइल सोडेल व पावडर व्यवस्थित होणार नाही, म्हणून सर्वात शेवटी येथे मी बदाम घेतले आहे। हे बघा, याप्रमाणे आपली छान पावडर येथे तयार झालेली आहे। आणि याबरोबरच दररोज सकाळी किमान 10 मिनिटे तरी कवळ्या उन्हात पायी चालायचे आहे। आणि जर हिरवळ असेल तर त्यावर जर तुम्ही अनवाणी पायांनी चालला ना तर खूप जास्त चांगले, म्हणजेच यामुळे आपल्याला विटॅमिन डी ची कमतरता जी असते ती पूर्ण भरून निघते व डोळ्यांचे तेज वाढण्यास मदत होते। तसेच हिरव्या पालेभाज्या यांचा वापर आहारामध्ये जास्तीत जास्त करावा। आता तयार झालेली ही पावडर एका बॉटलमध्ये भरून ठेवा व दररोज सकाळी उपाशीपोटी ही 1 चमचा पावडर तुम्ही 1 कप दुधासोबत देखील घेऊ शकतात, किंवा दूध आवडत नसेल तर ही आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्या। आणि ही पावडर खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये। अवघ्या 1 महिन्यातच स्वतःहून कमेंट करून म्हणाल, मॅडम काय उपाय दाखवला आहे। डोळ्यांची कमजोर नजर जी आहे ही तेजोमय झाली आहे। आणि हो, यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो व शरीरातील जी हीट आहे ही देखील बाहेर पडते व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण हे वापरू शकतो, कारण यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, तर फायदा पूर्णपणे होतो। परंतु हे करताना रेग्युलर करा, म्हणजे आपल्याला 100% यापासून फायदा जाणवेल। 1 महिन्यानंतर पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात, म्हणजे कंटिन्यू केल्याने पूर्णपणे डोळ्यांची जी कमजोर झालेली नजर आहे पूर्ववंत होण्यास नक्कीच मदत होणार आहे। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।